जय श्रीराम बॉडी बिल्डर. आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे. सर्वात पहिले सर्वांचं हार्दिक स्वागत. थोडक्यात विषय घेऊ की तुम्हाला रिझल्ट काय येत नाही. कुठलीही गोष्ट फॅट लॉस करत वेट लॉस करत असताना तर काय येत नाही ते तुमच्या चुकीमुळे येत असतं. तुम्ही चुकी करणार म्हणून तो रिझल्ट काय येत नाही. सर्वात पहिले तुम्ही जेव्हा वर्कआउट करता ना तेव्हा तुम्हाला AC किंवा फॅन पाहिजे असतो. मान्य आहे ओव्हर होत असेल, गरम होत असेल, ठीक आहे, थोड्या वेळासाठी ठीक आहे, पण तुम्हाला कंटिन्यू पाहिजे आणि त्यामध्ये तुम्ही वर्कआउट करता. तुम्ही थंड्या वातावरणाचं वर्कआउट करणार आहे तर तुम्हाला तुमची बॉडी आहे ही स्वेटिंग होणार नाही, घाम निघणार नाही, तिला काही टेम्परेचरच जाणवणार नाही. हां, मग तुम्ही किती बी हाय रेपिटेशन घ्या, किती बी वेट घ्या, लो वेट घ्या, हाय वेट घ्या, हाय रेपिटेशन लो रेपिटेशन घ्या, पण तरी तुम्हाला रिझल्ट येणार नाही. म्हणून तुम्ही या गोष्टी टाळा. रूमचं टेम्परेचर लेवलमध्ये येऊन तुम्ही वर्कआउट करा, कारण की आपल्या शरीरातून घाम निघणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही बघणार पहिल्याच्या काळामध्ये जे पहिलं लोक वर्कआउट करायचे 4 भिंतीमध्ये करायचे, अक्षरशः तिथं वर्कआउट करायची ती जागा ओली होऊन जायची. का तर तुमच्या शरीरातून जेवढं डिटॉक्स निघेल ना, जेवढी घाण निघेल ना घामाद्वारे, तेवढं तुम्हाला रिझल्ट बेस्ट येईल. हे झालं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, तुम्ही पाणी खूप कमी प्रमाणात पिता. तुम्ही पाणी जास्त प्रमाणात पिणार ना तर तुम्हाला रिझल्टसुद्धा येईल. तो कसा आता ते सांगतो. तुम्ही काय करता, आपण आपल्या वजनाच्या हिशोबाने पाणी प्यायचं असतं, बरोबर आहे. काय काउंट असेल तुम्हाला पाहिजे असेल तर ओगले फिटनेस कोचला या, मी तुम्हाला सांगाल तुम्हाला किती लिटर पाणी प्यायचं आहे. सर्वात पहिले तुम्ही पाणी पिणार ना, तुम्ही वेट लॉस फॅट लॉस करता ना, तर तुम्ही पाणी पिणार ना तर तुम्हाला तुमच्या शरीरातून फॅट येणं हे दोन्ही प्रकारे निघत असतं. एक आपल्या शरीराच्या घामातून आणि दुसरे आपण वॉशरूमला जात असतो तेव्हा. तर तुम्ही पाणी पिणार ना तर दोन्ही गोष्टी एकदम क्लिअर लेवलमध्ये होतील. म्हणून पाणी जास्त प्रमाणात प्या. अशा तुम्हाला नवीन टिप्स जाणून घ्यायच्या तर ओगले फिटनेस कोर्सला जॉईन करा. बेस्ट रिझल्ट तुम्हाला इथे 100% भेटेल, कारण की मी स्वतः तुम्हाला तो रिझल्ट देईल. जय श्रीराम.